येई बाचा फोन आला होता म्हणे मी येऊ राहिलो आणि बिलकुल घरी थांबू नको मळ्यात ये कारण येई बा घरी राहत्या बोलता नाही येत. म्हणलं हा बाय आता तास झालाय मावाला काम आवरून नवरा घरी वाट पाहत असेल आणि येई बाचा अजून यायचा तपास नाही. काय बाई डोक्याला ताणी मावाल्या बी आणि कुठून हे झंगाट करून बसले डोक्याला वैताग मेला. येईन बाई बरं चाललंय का? बरे बरे बसा कधीची वाट पाहू राहिले तुमच्या काय बरेच दिवस झाले म्हणलं तुमची गाठ नाही घेतली काय नाही. तुमची मुलगी मी केल्यापासून माझ्या मुलांना अगदी सुखात ठेवली. तिला काय अजिबात त्रास केला नाही काही नाही. अगदी फुलासारखी ठेवली आणि तुम्हाला सुद्धा मी फुलातच ठेवतोय की नाही. बरोबर बरेच दिवस झाले तुमची गाठ नाही काय नाही. तर म्हणलं जरा तुम्ही फोन केला म्हणलं जावा आणि गाठ घ्यावा तुमची. पण मग आता तुम्ही मला आवाजावं घालू राहिले पण आता इकडं कोणीच नाहीये. हा ते जायचे हा बरं जाऊ द्या बाकी काय चाललं माय येईनीचं काय चाललंय. अगदी मजेत चालली भाऊ अगदी मजेत चालली. बरं आहे ना. हा बरं चालेल का हो आपला काही डाऊट तर नाही येत. नाही नाही अजिबात नाही. आपला डाऊट यायचं कारणच नाही. आपण तसं काही करीतच नाहीत ना. तेच ना. नाही तर म्हणशीन बाई हिच्यावाली पोर मला सुने हिचं नाक नकटय हिचे केस माझ्या पायाखाली आट गेले हिचा तर एक फोन येईना काही पोरीला भेटायला येईना माच नवरा जातोय भेटायला असं नको व्हायला बाई. काय करायचं कोण ना कोणतरी भेटायला यायलाच पाहिजे ना. काय मग तिला जास्त काम असते त्याच्यामुळे मीच म्हणलं मी जातो आणि समक्ष भेटून येऊ म्हणजे एका दगडात दोन पक्षी होती. बरोबर हा 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 म्हणजे नाव नवऱ्याचं आणि पोर सोयऱ्याचं बरोबर. त्याच्यासाठी मी आलो तुमचा फोन आला म्हणलं मग चला आपण जाऊन आले पाहिजे. आता बऱ्याच दिवस झाले काय आपली काय गाठ भेट नव्हतीच. गाठ भेट व्हायलाच टाइम नाही यावा. आता तुम्हाला सांगू का तुमच्या चक्करला यावा तर पोर सोडून मला कुठं घराच्या बाहेर निघता नाही येत आणि तुम्हाला तरी इकडे चान्स भेटतो. हा मला काय जातो मी येई बोला भेटून येतो येई बा राहतो बाजूलाच तुम्ही येईनीलाच भेटून जाते. गाठच भेटत पवत नाही कुठं नाही काय नाही. एक गोष्ट सांगू का जसं तुम्हाला मी येई केलं जशी माई पोर तुमच्या पोराला दिली तसं तुम्हाला सांगते तुमच्या यायाला मी 2-3 वर्ष झाले हातच लावून देत नाही. हा ना बिलकुल नाही. बरोबर मी त्या पोराचे पोरं उचली ते त्यांच्या जवळ सोडून देते. झोप बाबा तिकडं नातवांमध्ये. हा मी तशी 3 वर्षापासून आहे का फक्त तुमचा आणि माझ जीव. अगदी बरोबर. हा तुमच्या यायला हात सुद्धा लावून देत नाही मी. तेच खरे मग याला म्हणते प्रेम. बरं तुमचं बी काम असे बाई तुम्ही त्या भादव्याच्या कुत्र्यावानी एकदा जर लाटाकले बाय 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 क्वाय 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 मग तोंड तरी किती दाबून दारावं. आपलं कामच असं मग एकदा आलं भेटलं का तिथं माग पुढे पाहायचं. त्या मानानं जाऊ द्या मरू द्या मला बी सून आलीये तुम्हाला बी सून आली माई पोर पण जाऊ द्या मरू द्या बाई अजूनही बी तुमच्यावाला गिअर असा ताटची ताट. मग लय बेकार बाई कार्यक्रम करायला तुम्ही एक नंबर. तुम्हाला सांगू तुमच्या यायानी एवढे 2 पोरं काढले एक पोरगा एक पोरगी पण एवढं त्याच्यावाला गिअर नाही बाई कधी झाला तरुणपणात नाही ना आत्ता नाही. हा ना नाही आपलं कामच असं एकदाच करायचं पण मग कामच काढायचं. माई येईनीला तुम्ही लटका त्या का नाही नाही मी सुद्धा तसंच केलंय. तसं आपलं झालंय ना त्यापासून मी सुद्धा पोरं बिर काय जा तिकडे जाऊन झोप पण येईनीपेक्षा जाऊ द्या मरू द्या मी ताट मी मग काम कोण चांगलं करतं ती कमी. आपला दोघांचा घाट काय एकच नंबर होते आहे ना. मला नाही मजा येते बा. असं वाटतंय का 2 दिवस झाले का कधी जाईन तुला भेटच असं होते मला. ते काय झालं मी ना तुमचा येई पियतो त्याच्यामुळे कधी कार्यक्रमच नाही. त्याच्यामुळे तिची तब्येत तशीच राहिली. असं झालं असं तब्येत चांगली राहिली मग. आणि एवढ्या दिवस मी तप केलं एवढ्या दिवस मी अशी राहिले ब्रह्मचारी पण आता बाकी तिचा खटकाच मिटला. चांगलं आणि तो खटका केवळ तुमच्यामुळे मिटला. बरोबर आहे ना. मी काय म्हणते तुमचा यायचा समजा चक्करला त्याच्या आता आपला कार्यक्रम उरकून घेऊ. मग मला तेच म्हणायचं होतं. हा ना बराच वेळ आपला बोलण्यात गेला मग त्यापेक्षा मला आपण पटकन जाऊ. कसं आपण करू कंट्रोल पण त्या मुख्य जीवाला आणि ह्या मुख्य जीवाला कंट्रोल नाही होणार. ते तर महत्वाचं. मग चला चल बरं लवकर. मग काय पाहिलं का ती लय बोलती नाही म्हणती म्हणत नाही. मला पाहिलं ती जागीच होत असणार. मग आर्यत भाऊ म्हशी मग त्याचं काय माहिती का बरेच दिवस झाले ना इडच घुसा आता म्हणजे लक्ष बी राहत हाय का नाही. आता आपल्याला मस्त वाटते पण नाही का आपण पटकन सटकन असं काय होतं माहिती का हळूच बर का. एक तर ते जनावर लय मोठे बाई आई ग आई ग
बापरे. आई बा हळूच ना. ई बा हळूच ना. मामी गेट मध्ये अडकला का काय तुम्ही? जावाय थांबाय एकच मिनिट. एकच मिनिट. एक मामी काय झालं काय तुम्हाला नेमकं? ऐक वडू का? ऐक ए बाई ग. ए बाई ऐक. हायला मामी तुम्ही गेट मध्ये नव्हता अडकला. माझ्या म्हाताऱ्याने अडकवलं होतं म्हणून तुम्ही तिथं अडकला होता. होय देवा. होय दादा. अरे काय म्हातारपणा तुला तर लाज वाटायला पाहिजे. काय झालंय? हा काय झालं म्हणून काय विचारतो? मला काय मन आहे का नाही, भावना आहेत का नाही काही? हायला खुशाल माझी सासू बरोबर. मग काय आता आमचे बरेच दिवसापासून आहे रे. ऐक बरं दिवसापास नाही का? सासूबाई कधी बस नाही तुमचं? हा जाऊ द्या बाई जावाय आता जे झालं ते झालं. झालं ते झालं. हायला पण जावाय हा लई चालवतो बाई तुमचा म्हातारा. खटाखट 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 नुसत्या गोळ्या मारितो. म्हातारा अजून आहे ना हरभऱ्याची डाळ कडकड कडकड फोडून खातोय. हा हा लय अवघड आहे बाई. लय कठीण. म्हातारा पळालं म्हणजे तुम्ही बोलायला जागा नाही ठुली. तुम्ही निदान फोन करून तर यायचं. तुमचा म्हातारा येई बा फोन करून आले होते. हा मग मला म्हणे गावात नका थांब मळ्यात जा. तुमची पोरगी म्हणाली मला हा हो जावा माझी मम्मी आजारी आहे म्हणे तिला बघून या म्हणून मी ताबडतोब नाही आलो. बाई आजारी नव्हते आता जास्त आजारी केलं तुमच्या बापानं. बापानेच आजारी केलंय तर काय लय कठीण बाई. आता शिक मला खरं कळायला आजार कोणता लागला तुम्हाला तो. हा माझ्या म्हाताऱ्याचा आजार लागला. बरं जावाई हा? आता जे झालं ते झालं बाई कोणाला म्हणू नका. तेरी बी चूप आणि मेरी बी चूप. आता या बा तुम्हाला माई पोर देईल. हा आणि तुम्ही माई पोर वापरित्या आणि तुमचा बाप मायवाली वापरितो. हा का काय बोलू आता? मी सांगणार नाही पण माझी एक आठ आहे आता. काय हा बघा तुमची पोरगी माझ्या पैसे आणि जर पोरीला कळालं तर तुम्हाला घरदार कायमचं चुकलं. हा आहे का नाही? हा मग माझी इच्छा आहे मला एक राऊंड दे. अहो काय चावळा त्या माई पोर देईल तुम्हाला. तसं म्हणाय गेलं ना जसं माझं लग्न झालं तेव्हापासून माझा डोळा सासूबाई तुमच्यावरच आहे. हा, हा. बाई मग काय पोरीमध्ये आहे हो मला सांगा. पोरीपेक्षा आता पोरीची डोकं आईच भारी आहे. आता त्यानं एक पठ्ठाण कावली आता तुम्ही दुप्पट ठाण का? नाही नाही मला पाहिजे. नको बाई मला लाज वाटते. जा बाई तुम्ही तेरी बी चूप आणि मेरी बी चूप गब्बासा बाई. ठीक आहे द्यायचं नसेल नका देऊ. मी पोरीला जाऊन सांगतो. पोरगी तू परत दुसऱ्या बहिणीला जावई तुमच्या पाया नका पडतो. पडू. पाया पडण्यापेक्षा आतमध्ये चला एक राऊंड तरी द्या मला. आता कसं आहे माझी पण इच्छा लय झाली. आता द्यावाच लागल का? द्यावंच लागेल तर काय तवा. बाई बाई बी करू नका आता. चला मग काय. हा चला. आता कसं आहे अहो नका येड्यापाना करू. नाही नाही पाहिजे म्हणजे पाहिजेच. आपल्याला पाहिजेच आता बघा. सोडा मग आता. हळूच बर का. हा हा हळूच करतो. हळूच हा हा बाई जा बाई. एकदम हळू. हा ही बाई काय झालं? अहो तुमच्या बापापेक्षा तुमचं डबल आहे बाई अवजार. मग ही बाई जा बाई हळूच ना. हळू हळूच करतोय. आहा ऐक जा बाई लय मोठं तुमचं. ऐक आता का बाया ए बाई काजल का काय चालू होतं मम्मी? हा पुढे काय चालू होतं? का हो? हा काय चालू होतं? काय करीत होते? मला का बोलते तू? मग हा हे काय चालू होतं? पाहिलं मी सगळं. पाहिलं का? का ग मम्मी तुला पटत नाही का? काय नव्हतं चालू ग काजल. पाहिलं मी सगळं. पाहिलेच ना? हा पाहिलेच तर बरं झालं. मग वर थोबाड करून बोलत आहो तुम्हाला काही लाज लज्जा आहे का नाही? हा नवरा बोलती वर थोबाड करून बोलता म्हणून. मग तुझ्या आईला लाज आहे का विचार पहिली. अहो पण कमीत कमी तिने सोडली ती तुमच्या माय सारखी ना. तुम्हाला कळत नाही का? होय माझ्या माईसारखी. मग काय ग मम्मी तू हे असं केलं का आग आली भोकलं काय करू लेकाला असं चालत आहे का? हा ते आज पहिल्यांदाच घडलं माझ्यावर आता. आणि नशीब तू आली ती पण बरं झालं. नाहीतर जसं आपलं लग्न झालंय ना बरं का माझ्या बापासोबत तुझी आई रोज चालू आहे. का ग मम्मी? नाही ग तसं काही नाही.
बाया काही लाजच नाही राहिली बाई तुला तर. हा काय करशील आणि काय नाही, म्हणजे स्वतःच्या लेकीच्या संसाराचं वाटोळं करायचंय वय तुला. नाही ग बाई, वाटोळं बिटोळं नाही केलं मी काही. मग अगं जावायला कोणचा दर्जा दिला जातो आणि तू हे करू राहिली. मला तर डायरेक्ट माहेर यायची इच्छा नाही राहिली आणि याच्यानंतर येणार सुद्धा नाही मी, तुझं तोंड सुद्धा नाही पाहणार. चुकले बाई काजल मी. काय चुकली? या असं चुकायचं म्हणजे काय थोडं चुकली का तू? जाऊ दे आता, असू दे. आपल्याशिवाय कोण आहे तिला? आहे का कोण आपल्याशिवाय? काय आता रडून आणि गागून उपयोग आहे? हा सगळे करून बसले. अव तुम्हाला तरी पटायला पाहिजे तुमचं हे काय असं. हा मला नको सांगू. मी उगाच तुमच्या संग लग्न केलं, मी म्हणलं बरं बाई कसं काय ना. बाई माय हा दुसऱ्या बायाकडे पाहणार नाही त्यानं तर माझ्या आईवर डोळा ठेवला. मी ठेवलं काजल नव्हतं. चुकली ग मी. काय चुकली? नको आई मला नको आता अशी आई नको आणि काहीच नको. तर मा संबंध संपला आता. हा तर मा संबंध संपला. विसरून जाय ती पोरगी मेली म्हणून. आणि तुम्हाला पण नीट राहायचं असेल तर माय सांगा, नाही तर ना फारकत देऊन टाका मला. मी मा काळा जाणं कुठे करीन. हा, मग एक काम कर, काय तू फारकत दे, तुझ्या आईला घेऊन जातो मी. म्हणजे तिच्या बाई तुम्ही मला सोडायले का? हा मग तूच तिच्या म्हणते बाई फारकत मला दे. सोडून राहिले का तुम्ही? तूच मला म्हणते फारकत दे म्हणून. हा म्हणजे नाही तुम्हाला ती लागती वय? हा मला ती लागत नाही. मग काय? तुम्हाला कार्यक्रम करताना लाज नाही वाटली का? हा मला लाज वाटली का? माझी नको लाज काढू. तुझ्या आईला लाज वाटली का? माझ्या बापा पाहिलं संग, का? माझ्या बापा संग रोज. आता माझा पहिला बाप येऊन गेला, त्याला मी 2 शिव्या दिल्या. म्हणजे बाय 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 मा सासरा सुद्धा सोडला नाही का मम्मी तो? हा, बरं. हा? अव तुम्हाला तरी पटायला पाहिजे. हा काय पटाय पाहिजे? म्हणजे तुम्हाला सासरा सुद्धा सोडला नाही का? हा अगं काजल, तुला तर माहिती ना ग, तो बापाला शुगर आहे. अगं तुला लई जाग आली होती तर बाकी दुसरे गावचे पाहिजे होते. तुला माझ घर सापडलं का? अगं पण तो बापाला शुगर आहे. आज 4, 5, 8, 9 वर्षापासून तो बापाचा आणि माझा संबंध जर झाला, त्याच्या तोंडाला जखम होती, त्याच्यामुळे मग त्याचा शांडा पार गळून पडतो. हा म्हणून तू माझा सासरा मा नवरा पाहिला पाहिजे. आई ना तर अशी पाहिजे. जाऊ दे काय की आता. सडान जाऊ बा सडा. अगं किती केलं तरी ते दुःख आहे तिला. तुम्ही आता चला घरी, तुम्हाला दाखवते मी काय ते दुःख. तुमचं दुःख कसं उपटून काढते ना खालून मुळापासून, मग कळन तुम्हाला. जाऊ दे ग काजल, काही म्हणू नको माझ्या. तुम्ही ना याच्यानंतर बाई मा दारात येऊ नको, काहीच नको. मी येणार नाही तो दारात. माहेर येऊन पस्तावा मला. चला लागलं चला ते- निघा वा पुढं. मी लागलं तर तो दारामध्ये येणार नाही, पण माया याला पाठवीत जाय ग त्या सासऱ्याला. काही गरज नाही. अगं ती अगं मला खुशाली, नाक नाही राहिलं नाक. ती खुशाली विचाराय पुरतं तरी पाठवीत जाय. काही गरज नाही, नको विचारू. मी मेले बी ना तिकडेच मरण मी. अगं तो बापाला शुगर नसती तर काला मी याच्या माग लागले असते. त्याचं आहे ना त्याचं केळ कापून टाक तू, शुगर व्हायले तर. आणि तुम्हाला आकलीचा पत्ता नाही. चल आता घरी. बाई, जर आमच्या यांना जर शुगर नसती आणि त्यांचं जर तोंडाला जखम होत नसती तर काला बाई मला गिन्नी गावात पाहायला लागला असतं. काला बाई मला येई ठेवा लागला असता. खरंच बाई चुकीच झाली ग आई. कोणाला तोंड दाखवायच्या लायकीची नाही राहिली मी. आता काय करू? चल बाई, जाते मी आता, घरचं काम आवरते.